नमस्कार. मी सी ए राजेंद्र जवर आज परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आपणासमोर येत आहे. आजचा विषय आहे क्वार्टरली फायनलायझेशन ऑफ अकाउंट्स. क्वार्टरली फायनलायझेशन बॅलन्स शीटचे हे लिमिटेड कंपनीजना, लिस्टेड कंपनीजना कितीतरी वर्षांपासून आवश्यक कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यांना ते पब्लिश देखील करावे लागतात. पण आज तुमच्या माझ्यासारख्या छोट्या उद्योगधंद्यावाल्यांना, बिझनेसवाल्यांना देखील 3-3 महिन्याला आपली बॅलन्स शीट आणि अकाउंट फायनल होणं फार आवश्यक झालेलं आहे. त्याची काही कारणे आहेत, मी आज तुमच्यासमोर ती नमूद करणार आहे. जसे की इन्कम टॅक्स ऑफिसर्स किंवा GST ऑफिसर, लेबर ऑफिसर हे मधूनच आपल्या बिझनेस प्लेसवर, फॅक्टरीवर व्हिजिट करत असतात आणि यांनी व्हिजिट केल्यावर मग त्यांनी जी विचारलेली माहिती बहुतेक वेळेस आपल्याकडे बुक्समध्ये तयार देखील असते, परंतु ती तयार असून देखील ती फायनलाइज झालेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला ती माहिती देण्याची भीती असते आणि म्हणून आपण त्यांना काहीतरी चिरीमिरी करत परत पाठवत असतो. हेच जर आपली बॅलन्स शीट फायनल असेल तर आपल्याला आपण पूर्णपणे त्यांना ते रेकॉर्ड दाखवू शकतो, त्यांना विचारू शकतो की बघा, हे बघा आमचं पूर्ण रेकॉर्ड आहे, यामध्ये काही चुका असतील तर आम्हाला दाखवा. तसेच बँक स्टेटमेंट, बँकेचं स्टॉक स्टेटमेंट आपल्याला महिन्याला बँकेला द्यावं लागतं आणि बँकेला स्टॉक स्टेटमेंट देत असताना आपल्याला आपण अकाउंट जर फायनल नसतील तर आपण अंदाजाने स्टॉक देत असतो आणि अंदाजाने स्टॉक देत असताना मुद्दामच आपण जास्त स्टॉक दाखवत असतो. आणि होतं काय की भविष्यामध्ये इन्कम टॅक्सची असेसमेंट जर स्क्रुटिनीमध्ये आली तर बँकेचे स्टॉक स्टेटमेंट मागवले जातात आणि त्याचा स्टॉक जो आहे तो ग्राह्य पकडला जातो. आणि अशा कितीतरी केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत देखील गेलेल्या आहेत की ज्यामध्ये असेसमेंट करत असताना बँकेचा दिलेला स्टॉक स्टेटमेंट जो आहे तो ग्राह्य पकडण्यात आला आणि बुकचा स्टॉक जो आहे तो पकडला नाही. तर त्यामुळे जर आपली बॅलन्स शीट फायनल असेल तर आपण त्याला योग्य स्टॉक स्टेटमेंट देऊ शकतो. आता नवीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MSME पेमेंट. MSME पेमेंटमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे की इन्कम टॅक्समध्ये जर 31 मार्चपर्यंत तुम्ही पेमेंट केलं नाही तर तुम्हाला ते डिसअलाउ होतं. ते ठीक आहे, पण तुम्ही वर्षभराच्या आतमध्ये देखील पेमेंट करून पण जर 45 दिवसाच्या पेक्षा ते उशिरा पेमेंट जर केलं तर त्याच्यावर तुम्हाला आता 20% पर्यंत व्याज द्यावं लागणार आहे आणि ते व्याज बंधनकारक आहे, द्यावंच लागणार आहे. आज बऱ्याच वेळेस आपल्याकडे पैसे असतात, पार्टीला द्यायची इच्छा देखील असते, परंतु त्याची आउटस्टँडिंग किती दिवसाची झाली हेच माहीत नसतं आणि त्यामुळे जर ही परिस्थिती ओढवण्याची आपल्यावर शक्यता आहे. तसेच परचेस ऑफ सम परचेसेस इन पर्सनल नेम. पर्सनल नेम आपण कधी कधी काही खरेदी पुढे बाहेर आपण जातो आणि त्यावेळेला काही खरेदी जी आहे तर आपण आपल्या पर्सनल नावावर खरेदी करतो आणि आल्यावर ते बिझनेसमध्ये अकाउंटिंग केल्यावर वर्षाच्या शेवटी आपल्याला ऑडिटर सांगतो की ही पर्सनल नावाची खरेदी आहे, याचं GST क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे मग परत आपल्याला वर्षाच्या शेवटी जर आपण त्या सप्लायरकडे गेलो होतो तो म्हणतो अब तो 9 महीने हो गए, अब तो मैं आपको बदल के नहीं दे सकता हूं बिल. त्यामुळे आपल्याला ही जी परिस्थिती ओढवते तर जर क्वार्टरली फायनलायझेशनमध्ये हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊ शकतो. तसेच कॅश बिल, बऱ्याच वेळेस आपण काही खरेदी कॅशमध्ये करत असतो, 10,000, 15,000, 20,000 रुपयाची खरेदी आपण कॅशमध्ये करतो आणि ही खरेदी करत असताना आपल्याला त्यावेळेस लक्षात नसतं की 10,000च्या वरती कॅश पेमेंट करायचं नाही आहे. परंतु आपल्याला क्वार्टरली फायनलायझेशनमध्ये तुरंत आपल्याला अकाउंटंटने जर नजरेत आणून दिलं तर आपण त्यावेळेस त्याला ते बिल समोरच्या पार्टीकडून 2 वस्तूचे 2 वेगवेगळे बिल देखील घेऊ शकतो. परंतु वर्षाच्या शेवटी हे शक्य होत नाही, मग त्यामध्ये देखील डिसअलाउन्सेस होतात. त्याचप्रमाणे GSTR 3B, GSTR 3B मध्ये GSTR 2B मध्ये आजकाल परचेसेस जे आहे आपल्या अगोदर तिकडे रेकॉर्ड झालेले असतात, आपल्याला माहित नसतं की आपण कुणाकडून काय खरेदी केलेलं आहे आणि मग वर्षाच्या शेवटी आपल्याला कळतं की या सप्लायरने आपल्याला हे माल विकलेला आहे. मग तो खरा आहे खोटा आहे हे सगळी शहनिशाद नंतर करत बसावं लागतं. क्वार्टरलीमध्ये आपल्याला हे दिसल्या तिथे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतो. PF ESIC 15 दिवसांमध्ये जर तुम्ही PF आणि ESICचं पेमेंट केलं नाही आपल्या एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन तर ते परमनंटली डिसअलाउ होतं. क्वार्टरली आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं की आपण कुठे लॅगिंग होत आहे आणि त्यामुळे याच्यावर आपल्याला उपाय घेता येऊ शकतात. इन्कम टॅक्स, आता इन्कम टॅक्सचं तर तुम्हाला माहितीच आहे की 26 years EIS TIS हे इतके ॲडव्हान्स झालेले आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला जी माहिती नाही आहे ती माहिती इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरून आपल्याला मिळते की आपण असं देखील केलेलं आहे. आणि हेच जर आपण क्वार्टरली फायनलाइज केलं तर आपल्याला हे सगळे नवीन काहीतरी कारणाला पुढे समोर जावं लागणार नाही. याप्रमाणे बिझनेसचे, नॉन बिझनेसचे एक्सपेन्सेस जे आहेत ते कुठले बिझनेसचे आहे, कुठले नॉन बिझनेसचे, याची ॲडजस्टमेंट जी आहे
ते व्यवस्थित वेळेवर आपल्याला करता येईल. डेटर्सचे आणि क्रेडिटर्सचे खूप प्रॉब्लेम्स आपल्याला लक्षात येतात की वर्षाच्या शेवटी ऑडिटर आपल्याला विचारतो की हा डेटर क्रेडिट बॅलन्स का दाखवतो, हा क्रेडिटर डेबिट बॅलन्स का दाखवतो, आणि मग आपली सगळी पळापळ सुरू होते की बघा ते कोणते बिल होते, काय होते, हे सगळ्याचा प्रॉब्लेम येतो. आणि म्हणून जर आपण हे क्वार्टरली केलं तर आपल्याला तिथल्या तिथे प्रत्येक पार्टी सेटल करता येईल. याच्या व्यतिरिक्त स्टॅच्युटरी लायबिलिटीज अशा इन्कम टॅक्स, ESIC, PF आणि GSTR याच्या व्यतिरिक्त देखील खूप आपल्या स्टॅच्युटरी लायबिलिटीज आहेत. त्याची देखील आपल्याला बऱ्याच वेळा सगळी जाण नसते, कोणत्या महिन्यात कोणते कंप्लीट करायचं आहे. क्वार्टरलीमध्ये हे सगळे केअर ऑफ आपल्याला करता येऊ शकते. आणि असे खूप काही बेनिफिट्स आहेत की जे क्वार्टरली बॅलन्स शीटमध्ये आपल्याला क्लोज करता येऊ शकतात आणि बरेच होणाऱ्या आपले नुकसान टाळता येऊ शकते. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की तुम्ही देखील याचा विचार करावा. आम्ही तर क्वार्टरली सर्व्हिसेस आता तुम्हाला बॅलन्स शीटची फायनलाईजची द्यायला रेडी आहोत.